मित्रांनो, पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजलेली असून बदलत्या काळाची पावलं ओळखत रंगभूमीवर ही नवीन प्रयोग होताना दिसतात। नमस्कार, मी विशाल परदेशी आणि याचबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। या नवीन प्रयोगांबद्दल आपल्याला सगळ्यांना कौतुक आहेच, पण 80च्या दशकातील काही कलाकृती नव्याने सादर करण्याचा फॉर्म पुन्हा एकदा रुजू पाहतोय। त्यापैकीच एक माइलस्टोन कलाकृती म्हणजे ज्येष्ठ नाटककार लेखक विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल हे 2 अंकी नाटक। हो, घाशीराम कोतवाल। घाशीराम कोतवाल हे नाटक आता हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवरती सादर होणारे घासीराम कोतवाल या नावाने। घाशीराम कोतवालचा इतिहास जर आपण जाणून घ्यायचा झाला तर याचा पहिला प्रयोग 16 डिसेंबर 1972 रोजी पार पडला होता आणि त्याला 52 वर्ष पूर्ण झाली। हे नाटक आजवर सुमारे 10 भारतीय भाषांमधून आणि जगातील 3 भाषांमध्ये सादर झालंय। मात्र हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केलं गेलं नाही आणि त्यामुळे हे कालातीत नाटक हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा प्रयत्न होतोय। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल मी आपल्याला हे का सांगतोय? हो, का सांगतोय? साहजिक आपला प्रश्न असू शकतो आणि याचं कारणही असं आहे की घाशीराम कोतवाल ही कलाकृती आजच्या पिढीलाही ठाऊक असणं गरजेचं आहे। नाटककार विजय तेंडुलकरांनी येणाऱ्या काळात घडणाऱ्या घडामोडींच्या 4 पावलं पुढे, हो 4 पावलं पुढे जाऊन ते लिहिलंय। मंडळी, आपल्याला नवल वाटेल, पण प्रत्येक काळात सत्ता, सत्ताधीश आणि सत्ताधीशांनी त्यांच्या सोयीकरता तयार केलेली प्यादी आपण पाहत असतो आणि हेच सगळं घाशीराम कोतवालमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या कलाकृतीच्या लिखाणानंतर प्रत्यक्ष रंगभूमीवरती नाटक उभं राहिल्यानंतर घडलेल्या घडामोडी मोठ्या रंजक आहेत। रंजक या अर्थाने सांगतोय की या नाटकाने रंगभूमीवर प्रवेश केल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी स्वीकारणं आणि काही ठराविक वर्गाने टोकाला जाऊन ते नाकारणं, यातून व्यक्तिवर्गाची मानसिकता कळते। या नाटकाचा पहिला प्रयोग जो आहे तो महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाला। ते भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन या संस्थेतर्फे। या स्पर्धेतलं त्या काळातलं ते अत्यंत वेगळं नाटक ठरलं। नाटकाचा फॉर्म हा गद्य आणि पद्य संगीतमय असा होता, ज्याचं फार मोठं कौतुक झालं। राज्य नाट्य स्पर्धेने मराठी मातीला काय दिलं तर घाशीराम कोतवाल हे आगळं वेगळं नाटक। या आगळं वेगळेपणाबरोबरच पुण्यात काही याचे प्रयोग होऊ लागतात। याला ब्राह्मणांची आणि नाना फडणवीसांची यामध्ये बदनामी होते आणि त्यामुळे हे नाटक ताबडतोब बंद करावं अशी भूमिका पुणेकर ब्राह्मणांनी घेतली। याचा परिणाम असा झाला की नाईलाजाने भालबा केळकरांनी या नाटकाचे प्रयोग करणं बंद केलं। आता असं आहे मित्रांनो की अत्यंत मेहनतीने लिहिलेलं आणि तितक्याच मेहनतीने सिद्ध केलेलं हे नाटक असंच दुर्लक्षित होऊ नये म्हणून दिग्दर्शक जब्बार पटेल या नाटकाची सगळी टीम, नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद, संगीतकार भास्कर चंदावरकर, अभिनेते मोहन आगाशे आणि सतीश आळेकर या सगळ्यांनी एकत्रित येऊन थिएटर अकादमी या संस्थेची स्थापना केली आणि घाशीराम कोतवालचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू झाले, त्याची घोडदौड सुरू झाली। आता प्रश्न असा आहे की नाना फडणवीस किंवा ब्राह्मणांची बदनामी व्हावी असं यामध्ये काय आहे? पडला असेल तुम्हाला प्रश्न। चला त्यावरती, त्या कथेवरती एक नजर टाकूयात। तर घाशीराम सावळदास नावाचा ब्राह्मण पुण्यामध्ये येतो। तो पोटासाठी काम शोधतो। काहीच काम मिळत नसल्यामुळे तो एका गुलाबी असं नाव असलेल्या नाचगाणं करणाऱ्या बाईकडे गडी म्हणून काम करू लागतो 52 खनीमध्ये। या नाचघरातच नाना फडणवीस आणि घाशीराम सावळदास यांची भेट होते असं या नाटकामध्ये बघायला मिळतं। या भेटीत नाना फडणवीस आपल्या गळ्यातील कंठा काढून घाशीरामला खुश होऊन त्या देऊ करतात। ती नाचगाणं करणारी बाई जी आहे तो कंठा घाशीरामकडून हिसकावून घेते आणि इतर गाड्यांकडून मारहाण करून घाशीरामला नाचघरातून बाहेर काढते। घाशीराम उघड्यावरती पडतो। त्याला 2 वेळची भाकरी कशी मिळवायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो। त्यात पुण्यात पेशवाई काळात रमणा, जिथे पेशव्यांकडून ब्राह्मणांना दान करणं नावाची प्रथा होती, हा घाशीरामही त्या रमण्यासाठी जातो आणि त्याच्यावरती ब्राह्मणांचे पैसे चोरल्याचा आळ येतो। या चोरीच्या आळामुळे घाशीरामला गुन्हेगार म्हणून कोठडीत बंद केलं जातं। या घटनेमुळे घाशीराम उद्विग्न होतो, संतापतो आणि पुण्यातील ब्राह्मणांना धडा शिकवीन अशी शपथ घेतो। घाशीरामला हे निश्चित माहिती असतं की नाना फडणवीसांना स्त्री देहाची प्रचंड ओढ आहे
आणि हे त्याने नाचघरात अनुभवलेलं असतं, डोळ्याने बघितलेलं असतं आणि हे लक्षात घेऊन तो आपली स्वतःची मुलगी, हो स्वतःची मुलगी ललिता गौरी हिला नाना फडणवीसांच्या हवाली करतो आणि त्या बदल्यात पुण्याची कोतवाली मिळवतो. बडामनांना धडा शिकवण्यासाठी तो आपली मनमानी सुरू करतो. रात्री मध्यरात्री घाशीरामची पुण्यात गस्त सुरू होते, अर्थात ज्याला आपण आजच्या काळात राऊंड म्हणतो. आणि ही गस्त सुरू झाल्यानंतर कुठेही काही त्याला आवाज आला, खट्ट झालं असं वाटलं तर तो त्या व्यक्तीची झाडाझडती घेतो. मध्यरात्री झोपलेल्या एका पती पत्नीला जागा करून ते जोडपं अधिकृत आहे की अनधिकृत याची शहानिशा करतो, पुरावे मागतो. हे होत असताना घाशीरामच्या असं लक्षात येतं की हाच तो माणूस आहे ज्याने रमण्यात त्याच्यावरती चोरीचा आळ घेतला होता. मग घाशीरामच्या मनातलं क्रौर्य जागं होतं, त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. घाशीराम त्या ब्राह्मणाला खूप त्रास द्यायला सुरुवात करतो, त्याचा छळ करतो, त्याच्या बोटाची नखं काढतो आणि त्याचे हात तोडतो आणि त्या वस्तीतून त्याला हकलून देतो, थेट पुणे निघाला. असं हे सगळं घाशीरामचं क्रौर्य, या सगळ्या मनमालीला ब्राह्मण वैतागलेले असतात. आता काय करावं? आता ते नाना फडणवीसांकडे जाऊन घाशीरामची तक्रार करतात. आता घाशीरामचा बंदोबस्त कसा करायचा असा पेच नाना फडणवीसांसमोर उभा राहतो. नाना फडणवीस घाशीराम कोतवालला बोलून घेतात, त्याला समज देतात, त्याची कान उघडणी करतात. दरम्यान घाशीरामच्या असं लक्षात येतं की नाना फडणवीसांनी त्याच्या मुलीचा, ललिता गौरीचा, ती गर्भवती राहिल्याने, म्हणजे त्यांच्यापासून गर्भवती राहिल्याने तिचा खून घडून आणला. तेंडुलकरांनी या नाटकात दोन्ही बाजूंनी नाना फडणवीस आणि घाशीराम यांच्यातलं क्रौर्य आणि हिंसा या दोन्ही मानवी वृत्ती ठळकपणे समोर आणलेल्या आहेत. हो, समोर आणलेल्या आहेत. तेंडुलकरांच्या नाटकाचं हे वैशिष्ट्य आहे, त्याची एक खासियत आहे की मानवी मनातील हिंसा आणि क्रौर्य विविध पद्धतीनं त्या त्या काळानुसार अधोरेखित करणं हे त्यांनी या नाटकातनं पुढे आणलेलं आहे. इतर नाटकांवरती जर आपण नजर टाकली त्यांच्या, तर सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोट चालू आहे, ही देखील याची ठळक उदाहरणं आहे ज्यात हे सगळं बघायला मिळतं. इतिहास असंही सांगतो की माणसातील हिंसक वृत्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकृतीच्या माध्यमातून अधोरेखित होते, पुढे येते आणि तेंडुलकर तर या नाटकाला ऐतिहासिक नाटक मानत नाहीत. हो, हे नाटक ते अनैतिहासिक मानतात. ते म्हणतात, काय म्हणतात बघा, नाटक फक्त नाटक असतं, इतिहास आहे किंवा नाही याचा शोध इतिहासकारांनी घ्यावा, नाटककाराचं ते काम नाही. घाशीराम कोतवाल हे दंतकथेवर आधारित आहे असं देखील ते म्हणतात. त्यामुळे प्रेक्षकाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहतात, हे खरं आहे की खोटं. तेंडुलकरांना या नाटकामुळे खूपच त्रास सहन करावा लागला, कारण त्याला विरोध होत होता. काही काळ पोलीस बंदोबस्तात त्यांना राहावं लागलं. एका अर्थानं हे नाटक मराठी अथवा भारतीय रंगभूमीवरचं क्रांतिकारी नाटक. या नाटकाचं दिग्दर्शन म्हणजे लोककलेतील तमाशा, गण, गवळण, लावणी नृत्य, बतावणी, दशावतार नृत्य याचा एक सुरेख मिलाफ आहे, एक संगम आहे. नाटकाच्या या लवचिक फॉर्ममुळे नाटक एखाद्या फिल्मप्रमाणे त्या त्या प्रसंगाचा ठसा उमटवत पुढे सरकत राहतं. नाटकाचा दिग्दर्शकीय हा जर फॉर्म लक्षात घेतला तर तो मराठी रंगभूमीला नवा आयाम देऊन गेला. रंगमंचावरील काळ्या पडद्यासमोरील चौकट आणि त्यावरचा गणपती, त्यासमोरील ब्राह्मणांची रांग एखाद्या फिल्मप्रमाणे काम करते. रांग मोडते आणि विविध दृश्य उभी राहतात. माणसाचं घर उभं राहतं, माणसांचीच कोठडी बनते. हे सगळं मराठी रंगभूमीला त्या काळात आणि आजही तसं नवीन आहे. त्या अर्थानं हे नाटक गेल्या 52 वर्षातला वेगळा प्रयोग आहे हे निश्चितपणे म्हणता येईल. आणि या नाटकाकडे या नाटकाकडे जर सूक्ष्मपणे पाहिलं तर हे कथानक साधं आहे. नायक आहे नाना फडणवीस आणि खलनायक आहे घाशीराम सावळदास. नायक आणि खलनायक हा तर मराठी भारतीय कलाकृतीचा प्राण आहे, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रेक्षकांना ते आवडतं, प्रेक्षकांना नायक आवडतो, तसा खलनायक देखील आवडतो. खलनायक मारला गेला तर प्रेक्षकही भारी सुखावतात आणि नायकाचा जय जयकार करतात, टाळ्या वाजवतात. गेली 52 वर्ष भारताच्या विविध भाषिक कलावंतांना हे नाटक नेहमीच आकर्षित करत राहिलं, म्हणून तर वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे प्रयोग झाले. हे नाटक खास म्हणता येईल आणि त्यामुळेच विशेष म्हणता येईल. मित्रांनो, हे सगळं आपल्यासमोर मांडण्याचं एकमेव कारण रंगभूमीवरचा बदल बघता आणि हा बदल होत असताना घाशीराम कोतवाल या नाटकाने ही बदलाची नांदी केली होती हे आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे नवीन घाशीराम कोतवाल, हो त्यामुळे नवीन हिंदीतलं घाशीराम कोतवाल तुम्ही बघालच, पण त्यापूर्वी केलेल्या नाटकाचा हा प्रयोग पाहायला विसरू नका. हे नाटक यूट्यूबवरती उपलब्ध आहे. मंडळी,
घाशीराम हे प्रत्येक युगातलं वास्तव आहे, कारण सत्ताधीशच त्यांच्या सोयीप्रमाणे खलनायक जन्माला घालतात आणि त्यांचं काम संपलं की ते मोडीत देखील काढतात. त्यामुळे इतिहास ठाऊक असेल तर वर्तमान आपल्याला जगण्याचं भान देतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.